मालेगावमध्ये 2 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार करत अतिशय निर्घृणपणे डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणानं राज्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आता हे प्रकरण ताजं असतानाच पुणे सुद्धा अशाच एका घटनेनं हादरले। 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलाय, पण इथे आरोपी कोणी अनोळखी नाही तर आईचा बॉयफ्रेंड आहे। नेमकं काय घडलंय पुण्यामध्ये पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पुण्यात राहणारी एक महिला आपल्या पतीपासून विभक्त राहत होती। तिला 15 आणि 14 वर्षाच्या 2 मुली आहेत। घटस्फोटानंतर तिने राहतं घर सोडलं, मुली सुद्धा तिला मिळाल्या। त्यानंतर या महिलेनं आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला, जिथं ती आपल्या मुलींना घेऊन गेली होती। हे चौघे सुद्धा एकत्र राहत होते। ही महिला घर सांभाळत काम करायची आणि आपल्या मुलींना सांभाळायची, पण याचाच फायदा तिच्या बॉयफ्रेंडनं घेतला। महिला कामानिमित्त बाहेर असायची तेव्हा तरुणानं त्याचा गैरफायदा घेत तिच्या मुलींसोबत घाणेरडं कृत्य केलं। आरोपी या दोघींना काही ना काही कारण काढत बोलवायचा। मालिश करून घेण्याच्या नावाखाली त्यानं दोन्ही मुलींसोबत गैरप्रकार केल्याचं उघड आलं। शिवाय धाकट्या मुलीवरती अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक खुलासा यावेळी झालाय। घटनेची माहिती कोणाला दिल्यास वडिलांकडे परत पाठवण्याची धमकी हा नराधम त्या मुलींना द्यायचा। बऱ्याचदा या मुली गप्पही बसायच्या, पण सतत होणारा अत्याचार सहन न झाल्यानं या मुलींनी आपल्या आईला सगळा प्रकार सांगितला। घाबरलेल्या पीडित मुलींनी आई घरी आल्यावरती तिला सगळा प्रकार सांगितला की आपल्यासोबत तो व्यक्ती काय काय करतो। या घटनेनंतर क्षणाचाही विलंब न करता महिलेनं तरुणाविरोधात तक्रार दाखल केली। महिलेच्या तक्रारीनंतर विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले। आता त्याच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करतायत, परंतु या घटनेनं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।